आणि जनरेटर. आणि हे सिरियसली इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत. तुम्ही जेवढी चांगली कन्सेप्ट समजून घ्याल तेवढं तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करता येईल, आणि इम्प्लिमेंटेशन करता आलं तर तुम्हाला एक्सप्लेनेशनही तेवढं देता येईल. तर इटरेटर मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? द रिपिटेशन ऑफ सेम टास्क. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कंडिशन ट्रू देताय तोपर्यंत ते इटरेट होत राहील, लूप होत राहील. तर इटरेटर मध्ये कुठले कुठले इटरेशन तुम्ही पाहिलेले आहेत? पहिला तुम्ही आता पाहिला असेल फॉर, त्याच्यानंतर दुसरा जो आहे व्हाईल तुम्ही शिकला असेल, त्याच्यानंतर डू व्हाईल तुम्ही शिकला असेल. चौथा जो आहे सध्याच्या याच्यामध्ये तरी ऍज ऑफ नाव, तो आहे फॉर ऑफ. आजच्यासाठी शिकणार आहोत आपण फॉर ऑफ. तर हे जे आहेत हे सर्व टाईपचे जे काय आहेत ते इटरेटर अवेलेबल आहेत. पण या हे जे काही सुरुवातीचे 3 आहेत आणि हा जो चौथा एक्स्ट्रा जो दिलेला आहे याच्यामध्ये स्पेशल फरक आहे. फॉर ऑफ हा इटरेटर फक्त आणि फक्त त्याच डेटा स्ट्रक्चरवर किंवा त्याच डेटा टाईपवर वर्क होतो जो इम्प्लिमेंट असेल इटरेबलला. फॉर ऑफ जे आहे, फॉर ऑफ हा जो लूप आहे तो कोणत्या डेटा टाईपवर एक्झिक्यूट होऊ शकतो? फक्त ज्या डेटा टाईपला काय इम्प्लिमेंट केलं असेल? इटरेबल. मी तुम्हाला काही गोष्टी दाखवून देतो की कुठला टाईप इटरेबल आहे किंवा नाही, तुम्ही कसं ओळखायचं ते मी व्हीएस कोड मध्ये प्रॅक्टिकली करून दाखवतो. इटरेबल ज्याचा इम्प्लिमेंट असेल तोच डेटा टाईप जो आहे तुमचा एक्झिक्यूट होईल. लेट्स सी iterable.js and iterable.html. and script iterable.js, save, open with live server, and console.log let x equal to 900 or 90 x ची व्हॅल्यू प्रिंट केली आहे आपण. आउटपुट मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? काय तुम्हाला 90. कुठलं इटरेबल दिसत आहे? इटरेबल कसं ओळखायचं? तर इटरेबल जे आहे ते अशा पद्धतीने अवेलेबल असायला पाहिजे. सिम्बॉल डॉट इटरेटर असं जर तुम्हाला हे दिसत असेल तर त्या डेटा टाईप मध्ये किंवा त्या डेटा स्ट्रक्चर मध्ये इटरेबल जे आहे ते इम्प्लिमेंट आहे असं समजायचं. दिस इज अ साइन ऑफ इटरेबल. पण काय तुम्हाला इथे या जिथे तुम्ही पाहिलेलं आहे तिथे तुम्हाला असं काही दिसत आहे का? नो सर. नो सर. नाही दिसत आहे. काय शोधायचं आहे तुम्हाला? सिम्बॉल डॉट इटरेटर अवेलेबल आहे. सिम्बॉल डॉट इटरेटर. बट आता मी जर का याला सिंपली एक रिकामा ऍरे केला आहे, त्याचे एनी टाइप ऑफ, मी नॉन हा जो आहे डेटा टाइप घेतला आहे, ऍरेज घेतलेला आहे. पण तुम्ही त्याचं जे काही याच्यामध्ये जाल याच्या आतमध्ये बघा जसं प्रोटोटाइप मध्ये, तर तुम्ही एक एक चेक करा काय तुम्हाला इथे सिम्बॉल डॉट इटरेटर दिसत आहे कुठे? Yes, sir. Yes, sir. Yes. Second last. So that is the meaning की the array is a iterable. array मध्ये इटरेबल इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि हे कोणी केलेलं आहे? तुम्ही, मी केलेलं नाहीये. हे इम्प्लिमेंट केलं आहे जावा स्क्रिप्टच्या इंजिनने. हे इटरेबल इम्प्लिमेंट कोण केलं आहे याच्यामध्ये? जावा स्क्रिप्टच्या इंजिनने केलेलं आहे बाय डिफॉल्ट. बर, मग याचा काय फायदा आहे? याला आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो? तर फॉर ऑफ जे लूप आहे त्याचा यूज आपल्याला करता येऊ शकतो. कसा करणार आपण? लेट्स सी याच्यामध्ये काही व्हॅल्यू आहेत. काही व्हॅल्यू आहेत फॉर
पहिल्यांदा जो काही व्हेरिएबल आहे, जो काही एलिमेंट आहे किंवा आयटम ऑफ ज्याच्यामध्ये डेटा आहे तो लिस्ट ऑफ द डेटा कशामध्ये आहे. तर अशा पद्धतीने कंट्रोल एक्स. बघा इथे मी आता हा जो काय आयटम आहे याला मी प्रिंट करतो. हा ऍरे आहे तुमचा मोस्टली करून नंबर्स और लेट्स सी रोल नंबर्स ही लिस्ट आहे पूर्ण आणि मी याला व्यवस्थित नाव देतो रोल, सो तुम्हाला जास्त डिफिकल्ट जाणार नाही समजायला. तर हा जो फॉर ऑफ लूप आहे हा कसा काम करतो, फर्स्ट व्हॅल्यू जी आहे, आता याच्यामध्ये हा ऍरे आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे असा ऑप्शन अवेलेबल आहे, हा ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे ऍरेचा कुठलाही लूप तुम्ही यूज करू शकता, जसं की आय इक्वल टू 0 कारण जो ऍरे स्टार्ट होतो आय लेस दॅन लेट्स सी की जेवढा काही रोल नंबरची लेंथ आहे तेवढ्यापर्यंत तो चालला पाहिजे. ठीक आहे, तेवढ्यापर्यंत तो चालेल लेस दॅन आणि आय प्लस प्लस करून तुम्ही या प्रकारे प्रिंट करू शकता. हा पहिला ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे, रोल नंबर्स अँड आय. तुम्ही हे सगळं इटरेट करू शकता, एकदम व्यवस्थित आहे, काही याच्यामध्ये अडचण नाहीये. इट इज फाईन, ॲब्सोल्युटली फाईन, नो इश्यू. चेक करा, तुम्हाला एकदम परफेक्टली दिसायला लागेल तो, काही इश्यू नाहीये. सगळा डेटा जो आहे तुमचा व्यवस्थित प्रिंट होऊन जाईल, नो इश्यू. बट थिंक अबाउट की असा डेटा टाइप आहे तुमच्याकडे लेट यम नेम लास्ट नेम तर काय हा याचा लूप जो आहे तुम्ही या पद्धतीने चालवू शकता का. आपण आपल्या इकडे काही असं दिलेले आहेत ह्या की काय आपल्याकडे ह्या कीज अवेलेबल आहेत. बघा काय या आपल्याला कीज ज्या आहेत ऍज अ ऍरे ऑफ इंडेक्स ने आपण याला सॉल्व्ह करू शकतो कारण की हा ऍरे नाहीये. बट ठीक आहे, जाऊ द्या. लेट्स सी की हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट सोडून द्या. मी इथे घेतो लेट नेम इक्वल टू संतोष. यालाही आपण प्रिंट करू शकतो का, एक सिंगल हँडेडली जे आहे कॅरेक्टर वेगवेगळं करूया का. चला यालाही करून दाखवतो मी तुम्हाला, हेही करून घेऊ शकतो मी. लेट्स सी की नेम जे आहे जोपर्यंत नेम आहे तोपर्यंत चालला पाहिजे. यालाही मी प्रिंट करून दाखवतो, काय अडचण नाहीये. कॅर ऍट जो आहे कॅर ऍट हे जे फंक्शन आहे या फंक्शनला मी प्रिंट करून ते करू शकतो. हाही लूप इथे चालून जाईल स्ट्रिंगचा, इथे हाही जो आहे चालून गेला बघा. बट याचा एक प्रॉब्लेम आहे की फॉर लूपचा, की जर मी याचा डेटा टाइप चेंज केला सो काय हे वर्क होईल, चेक करा, No, sir. चेक करा, इट इज नॉट गोइंग टू वर्क. तर इथे फॉर लूप हे चालणार नाही, नॉर्मल फॉर लूप जे आहे एक्झिक्यूट होणार नाही. हा याचा ड्रॉबॅक असतो, म्हणजे तुम्हाला कोड चेंज करावा लागू शकतो. तर असा कुठला एखादा आपण लूप बनवूया, म्हणजे इटरेटर असा बनवायचा की आपण त्या पर्टिक्युलर कुठल्याही ऑब्जेक्टला किंवा कुठल्याही स्ट्रिंगला किंवा कुठल्याही डेटाला आपण जो आहे इटरेट करू शकलो पाहिजे. तर स्पेसिफिकली एक असा लूप बनवलेला आहे बघा, तुमच्या समोर एक असा लूप बनवलेला आहे की ज्याला तुम्ही जसं की इथे व्हॅल आयटम ऑफ रोल नंबर्स जे आहे तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला लेंथ किंवा काय द्यायची गरज नाहीये, कुठल्याही प्रकारची द्यायची गरज पडणार नाहीये याच्यामध्ये. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की हा जो ऑफ जो दिलेला आहे फॉर ऑफ, हा फक्त आणि फक्त कोणत्या कंडिशनवर इटरेट करू शकतो आणि कुठल्या टाईपच्या ऑब्जेक्टला तो इटरेट करणार, त्याचा रूल काय आहे.
फॉर ऑफ हा त्यांनाच इटरेट करू शकतो ज्यांना इम्प्लिमेंट केलेलं आहे. कुठलेही ऑब्जेक्ट असो किंवा काहीही असो, म्हणजे कुठल्याही टाईपचा डेटा टाईप किंवा डेटा स्ट्रक्चर असो, ते जर का त्याला जर का इटरेबल जर का इम्प्लिमेंट असेल तरच तिथे आपण फॉर ऑफचा यूज करू शकतो. नाहीतर आपण या लूपचा यूज करू शकतो का आपण? नाही. बरं का करायचा? वरचे 3 आहेत, पण वरच्या 3चा प्रॉब्लेम असा आहे की डेटा टाइप जर चेंज जर झाले तर एखादा लूप जो आहे तो चालू शकणार नाही. कारण की इंडेक्स आपण आय घेतला, आपण इंडेक्स, तर इंडेक्स फक्त ऍरे मध्ये आहे, दुसऱ्या टाईपच्या डेटा स्ट्रक्चर मध्ये अवेलेबल नाही. फॉर एक्झाम्पल सेट, मॅप, लिस्ट याच्यामध्ये इंडेक्स उपलब्ध राहत नाही. त्यावेळेस तुमचा एकही लूप त्यांना इटरेट करण्याच्या कामा येणार नाही. मग त्यांच्यासाठी काय यूज होऊ शकतो? फॉर ऑफ. काही माहित नाहीये तुमचा डेटा काय आहे, त्याच्यामध्ये डेटा टाईप काय आहे, कुठल्या स्ट्रक्चरने स्टोअर केलेला आहे, याला काही फरक पडत नाही. पण कंपल्सरी त्याला काय इम्प्लिमेंट असलं पाहिजे? त्याला इंटरनली इटरेबल. आता इटरेबल एक कस्टम लॉजिक असतं जे जे ऍरे मॅप, वीक हॅश मॅप यांच्यासाठी ऑलरेडी जावास्क्रिप्टच्या इंजिनने लिहून ठेवलेलं आहे, इटरेबल इम्प्लिमेंट करून ठेवलेलं आहे. या डेटा स्ट्रक्चर साठी ऍरे, मॅप, वीक यांच्यासाठी इटरेबल जे इम्प्लिमेंटेशन करून ठेवलेलं आहे ते कुणी करून ठेवलेलं आहे? ऑलरेडी बाय डिफॉल्ट जावास्क्रिप्टच्या इंजिनने करून ठेवलेलं आहे, आपल्याला करायची गरज नाही. पण जर का आपल्याला काही असे आपले कस्टम ऑब्जेक्ट असतील, लेट्स सी लेट ईएमपी असा जर ऑब्जेक्ट असेल आणि याच्यामध्ये सम डेटा असेल आपला, लेट्स नेम, तर काय याच्यामध्ये सुद्धा इटरेबल अवेलेबल आहे का? काय जावास्क्रिप्ट इंजिन याच्यामध्ये टाकेल का? तर ते तुम्हाला चेक करायचं आहे. मी तुम्हाला दाखवून देतो. याला चेक करा. लेट ईएमपी नेम सागर. जास्त काही यायचं नाहीये, जस्ट कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. कन्सोल डॉट लॉग अँड ईएमपी. आता चेक करा, ब्राउझर वर जा आणि चेक करा की काय याच्यामध्ये कुठे तुम्हाला दिसत आहे का? काय सिम्बॉल डॉट इटरेटर दिसत आहे का? काय तुम्हाला इथे दिसत आहे? नो. म्हणजे जावास्क्रिप्ट आपण बनवलेल्या ऑब्जेक्ट मध्ये इटरेटरला इम्प्लिमेंट करतं का? नाही, नाही करत. तर तुम्हाला इथे आता इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. जे जावास्क्रिप्ट इंजिन प्रत्येक ऍरे मध्ये आणि मॅप मध्ये आणि सेट मध्ये करतं, आता ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल त्याचे नियम. तर आता इटरेबल आहे काय हे मी तुम्हाला सांगतो. याची डेफिनेशन जी आहे ती अशा पद्धतीची आहे इटरेबलची. which object follows iterable which object follows iterable protocol that object or data structure we can we called iterable. iterable किसे कहेंगे हम लोग? जो इटरेबल प्रोटोकॉल को फॉलो करे. अब इटरेबल प्रोटोकॉल का मतलब क्या होता है? कुछ नियम. प्रोटोकॉल का क्या मतलब होता है? नियम यानी रूल्स, जो आपको पता होने बेहद जरूरी है. तो इटरेबल क्या है बताइए मुझे. जो भी डेटा स्ट्रक्चर पे इटरेबल प्रोटोकॉल्स अप्लाई होते हैं या इम्प्लीमेंट होते हैं तो उसे हम लोग इटरेबल कहेंगे.
बट इटरेबल प्रोटोकॉल क्या है? इटरेबल प्रोटोकॉल यानी कि रूल्स है। तो सबसे पहला जो रूल होगा इसमें ये होगा कि जो भी ऑब्जेक्ट के अंदर आपको इटरेबल इम्प्लीमेंटेशन करना हो, यानी इटरेबल अप्लाई करना हो, उस ऑब्जेक्ट के अंदर आपको ये रूल फॉलो करना होगा। पहला रूल है कि इसके अंदर एक फंक्शन होना चाहिए जिसकी की मस्ट बी अ फंक्शन with symbol dot iterator. Must be a function with a key symbol iterator. पहला रूल क्या है इसका कि एक फंक्शन होना चाहिए लेकिन जिसका की जो है, जैसे कि मुझे अगर मेरे पास लेट स्टूडेंट नाम का ऑब्जेक्ट है, क्या ये जो है क्या ये जो है ये इटरेबल है? इसके अंदर इटरेबल है क्या? आप लोगों ने देखा है क्या? हमने जो कस्टम ऑब्जेक्ट बनाया है इसके अंदर इटरेबल इंप्लीमेंट होता है क्या? या नो इसे सर। जावास्क्रिप्ट इंजन इसे डालता है? अगर आप लोगों को नहीं समझ रहा है तो मुझे पूछ लीजिए, मैं यहाँ पे इसकी वैल्यू जो होगी ऐसे आप इसमें अंदर फंक्शन बना लीजिए ऐसे। तो ये पहला रूल हो गया है कि आपका की जो है सिंबल डॉट इटरेटर होना चाहिए और उसकी वैल्यू होनी चाहिए एक फंक्शन। तो आप ऑब्जेक्ट के अंदर जैसे प्रॉपर्टी और उसकी वैल्यू लिखते हैं वैसे ही यहाँ पे आप एक एक की और उसका फंक्शन भी लिखते हैं। ऑब्जेक्ट के अंदर दोनों ही चीजें होती है। ये पहला रूल हमको करना होगा, यानी कि पहला रूल हमने फॉलो किया। क्या आप लोगों को यहाँ तक क्लियर है? तो ये स्टॉप हो जाएगा। लेकिन ये देखो ये चल भी रहा है, लेकिन अगर मैंने इसे हमारा कस्टम ऑब्जेक्ट बना दिया, अगर इसे हमने कस्टम ऑब्जेक्ट बना दिया जैसे कि यस नेम, इसको हमने कस्टम ऑब्जेक्ट बना दिया तो क्या बोल रहा है ये? हाँ, EMP not Not iterable. EMP is not interable. नहीं करेगा। तो हमें अभी मैन्युअली इसके अंदर ये जो ऑब्जेक्ट है इस ऑब्जेक्ट को हमें क्या बनाना पड़ेगा? अभी इटरेबल बनाना होगा। Iterable. और किसी भी ऑब्जेक्ट को इटरेबल बनाने के लिए हमें क्या फॉलो करने पड़ेंगे? इटरेबल के प्रोटोकॉल। तो इटरेबल का पहला प्रोटोकॉल क्या है, यानी कि पहला रूल क्या है? उसको एक फंक्शन के फंक्शन होना चाहिए और उस फंक्शन का जो नाम है उसे हम लोग की कहते हैं। तो उसका जो नाम है, उस फंक्शन का की जो है या नाम है, वो क्या होना चाहिए? Symbol dot iterator. बॉल डॉट इट। यस। पहला रूल तो मैंने बता दिया आप लोगों को। क्या इसके सामने ही यहीं पे लिख दूं मैं? पहला रूल कैसा? लिख देता हूँ, सिंबल सिंबल डॉट इटर। ये आपको ध्यान में लिख रखना ही पड़ेगा। ये हुआ हमारा पहला सिंबल डॉट इटरेटर। और इसमें हम लोग लिख देते हैं फंक्शन। आप नाम वाला बिना नाम वाला कोई भी फंक्शन लिख सकते हो। ये फंक्शन मैंने यहाँ पे लिख दिया आपको अच्छे से समझने आने के लिए, मैंने ऐसा लिखा। फिर दूसरा रूल क्या है? दूसरा रूल क्या है? इट मस्ट कंटेन अ एन ऑब्जेक्ट विथ नेम इटरेटर। देखो इसके अंदर ये जो फंक्शन बनाया गया है, ये जो फंक्शन बनाया है इसके अंदर एक ऑब्जेक्ट होना जरूरी है। क्या नाम का होना जरूरी है? Name. क्या नाम का होना जरूरी है? नाम। और ये जो ऑब्जेक्ट होगा इट मस्ट द फंक्शन, मैं यहाँ पे सिंपल कर देता हूँ, द फंक्शन मस्ट मस्ट हैव एन ऑब्जेक्ट विथ नेम इटरेटर। क्या नाम का ऑब्जेक्ट चाहिए ये फंक्शन के अंदर? इटरेट। इटरेटर नाम का चाहिए। ऐसे ही बनाते हैं ना ऑब्जेक्ट हम लोग। यस सर।
चलो ये दूसरा तो रूल बन गया भाई। ऐसे अभी खत्म नहीं हुए, डोंट वरी, और 2-3 रूल है इसके। दूसरा रूल है कि ये इटरेटर जो है रिटर्न होना चाहिए, तो मैंने यहीं पे रिटर्न कर दिया इटरेटर। मैं तीसरा रूल लिख देता हूं कि जो दैट इटरेटर मस्ट रिटर्न। चलो लिख दिया, देखो यहाँ पे जो इटरेटर है, इटरेटर जो है मैंने रिटर्न कर दिया, बोला उन्होंने तो रिटर्न कर दिया। इसके बाद अब इटरेटर के अंदर, इटरेटर के अंदर iterator object must contains a function with name, with name यानी इसे हम लोग की कहेंगे, with name next। क्या नाम का फंक्शन होना चाहिए इटरेटर ऑब्जेक्ट के अंदर? Next. तो यहाँ पे आएंगे और लिखेंगे नेक्स्ट कोलन। ये देखो नेक्स्ट नाम का क्या बनाना है, मुझे फंक्शन बनाना है, तो मैंने फंक्शन बना दिया ये इस तरीके से, ये भी फंक्शन बन गया। अभी पांचवा एवं अंतिम रूल जो है, पांचवा एवं अंतिम रूल है कि ये फंक्शन जो है नेक्स्ट फंक्शन, नेक्स्ट फंक्शन, नेक्स्ट फंक्शन मस्ट रिटर्न एन ऑब्जेक्ट विच कंटेंस, उसके अंदर क्या होना चाहिए, उसके अंदर होना चाहिए वैल्यू, जो भी आपको वैल्यू सेंड करनी हो, कॉमा डन ट्रू और फॉल्स। अगर वो लास्ट का ऑब्जेक्ट है तो डन आपको ट्रू करना है, अगर आपको बहुत सारे ऑब्जेक्ट इटरेट कराने हो तो आपको यहाँ पे फॉल्स लिखना है। डन मतलब, डन ट्रू का मतलब है कि हमारा इटरेशन कंप्लीट हुआ है, तो ये रिटर्न करने के लिए बोला है। ये फाइनल जो है किसके अंदर, नेक्स्ट फंक्शन के अंदर हमें इस तरीके से रिटर्न करने के लिए बोला गया। ये 5 रूल है। पहले पहले तो प्यार से कहा बड़े कि एक फंक्शन बना दो, किस नाम का की रहेगा, क्या नाम का की, सिंबल डॉट Symbol इटरेटर। iterator. फिर उस फंक्शन के अंदर, उस फंक्शन के अंदर हमें क्या बनाने के लिए बोला गया, ऑब्जेक्ट बनाने के लिए बोला गया। क्या नाम का बनाने के लिए बोला है, Iterative. इटरेटर। फिर तीसरा नियम कायदा कह रहा है कि इटरेटर जो है वो रिटर्न होना चाहिए, तो हम लोगों ने इटरेटर को क्या किया, रिटर्न रिटर्न कर दिया। चौथा नियम क्या कह रहा है कि इटरेटर ऑब्जेक्ट मस्ट कंटेन्स अ फंक्शन, मतलब कि ये इटरेटर ऑब्जेक्ट के अंदर एक फंक्शन क्रिएट करो और उस फंक्शन का नाम यानी कि क्या होगी, नेक्स्ट Next. नेक्स्ट। तो हमने इस ऑब्जेक्ट के अंदर एक नेक्स्ट नाम का फंक्शन बना दिया। अभी फाइनल जो रूल था उन्होंने क्या कहा कि नेक्स्ट फंक्शन जो है वो रिटर्न करेगा एक ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्ट मैंने लिख दिया यहाँ पे कर्ली ब्रेसेस ओपन क्लोज करके। और उन्होंने ये भी बोला कि उसके अंदर क्या होना चाहिए, वैल्यू कोलन कुछ भी डेटा, डन ट्रू अगर भेजोगे तो आपका लूप फिनिश वहीं पे। तो इस तरीके से बोला गया है। तो ये जब आप ये लूप चलाओगे इतना सारा करने के बाद, तो ऑब्वियसली ये लूप चलेगा। बट हाउ मेनी टाइम ये लूप चलेगा, यानी कि ये जो लूप है कितने टाइम तक चलेगा, ये हम लोग डिस्कस कर लेते हैं, यहाँ पे आते हैं। हाँ, सबसे पहले क्या अब ये एरर देगा कि स्टूडेंट ऑब्जेक्ट इटरेबल है, जो लास्ट टाइम जैसे एरर दिया था। इसने ईएमपी को क्या एरर दिया था, ईएमपी को क्या एरर दिया था, EMP is not iterable. इटरेबल। तो अब स्टूडेंट को ये ऐसा एरर देगा क्या, ये चेक कर लो एक बार। सिंबल इज नॉट डिफाइंड बोला इन्होंने, भाई क्या टाइपो हुआ क्या इधर, सिंबल स्पेलिंग मिस्टेक हुआ है क्या, देखो एक बार इसे हम लोग, Capital कैसा होता है सर? कैपिटल चाहिए था यार, कैपिटल चाहिए था। सेव,
क्या वो एरर दिया आप लोगों को? अभी चला गया है? चला गया। यानी कि हमने इसे बड़े प्यार से इटरेबल बना दिया, लेकिन इसके 5 नियम है इटरेबल बनाने के लिए। कितने नियम है इटरेबल बनाने के लिए? 5। कौन से है ये देखो आप, और सही ढंग से अच्छे से करने पड़ेंगे तब वो चलेगा। तो अभी तो मैंने एक ही डेटा भेजा है यहाँ पे और बोला है, और मैं बोल देता हूँ डन फॉल्स। अभी तो फिलहाल मैंने फॉल्स भेजा है, मैं यहाँ पे फॉल्स कर देता हूँ। और याद रखो, जब तक यहाँ पे फॉल्स है तब तक आपका लूप जो है वो क्या होगा? चलते ही जाएगा, चलते ही जाएगा। अभी ये ब्राउजर ना फटना जाए, ये मेरे हिसाब से इसे सेव कर लेते हैं। वैल्यू मैंने हेलो कर दी है, और इसे इम्प्लीमेंट करके एक बार चेक करते हैं। फंक्शन नेक्स्ट कंटेंट्स। सर आपण जेवढे ऑब्जेक्ट बनवून तेवढ्या वेळेस हे 5 फॉर्म्युले यूज करायचे. हाँ 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 हाँ। अरे यार ये फट गया ब्राउजर यार। मैं इसमें रन करके दिखा देता हूँ नोड पे। मुझे लगा ही मैं नोड पे रन कर लेता हूँ इसे, क्योंकि इन्फिनाइट तक जाएगा। जब तक ये फॉल्स है तब तक वो लूप चलते जाएगा। अभी डन को कहीं पे ट्रू किया है क्या आप लोगों ने? नहीं किया है। सीडी सीडी इवनिंग। आप देखो अभी नोड इटरेबल, हाँ हाँ इटरेबल नोड इटरेबल। यस, रुक रहा है क्या आपका हेलो प्रिंट होना? ये लूप रुक रहा है? देखो No, sir. कंटिन्यूसली प्रिंट हो रहा है। इसका नियम यह है कि जब तक यहाँ से डन ट्रू नहीं आता तब तक वो क्या होगा? रुकेगा नहीं। लेकिन आप लोगों ने कुछ कंडीशन लिखा है क्या कि ये कब ट्रू होना चाहिए? नो No, sir. तो जब तक ये लूप कब तक चलेगा? जब तक यहाँ पे डन क्या है? False. फॉल्स है। तो कुछ तो करना पड़ेगा यार हमें अभी। यहाँ पे कुछ तो लिखना पड़ेगा आप लोगों को। ये कब तक हेलो प्रिंट करना है आप लोगों को, बताओ मुझे। 5 times करा है. 5 टाइम ना? तो एक काम करता हूँ, मैं एक थोड़ा सा मेरा खुद का लॉजिक लिख देता हूँ। काउंटिंग कर लेता हूँ मैं यहाँ पे। काउंट इक्वल टू 0 और काउंट प्लस प्लस कर लेते हैं। और ये तब तक चलेगा जब तक काउंट जो है लेस देन इक्वल टू 5 तक है, तब तक। ठीक है। ये कब तक फॉल्स भेजेगा? ये फॉल्स कब तक भेजेगा? ये Till कब count तक is less फॉल्स than भेजेगा? 5. 5 है तब तक भेजेगा। लेकिन एल्स ये उसके बाद 5 के बाद क्या भेजेगा ये? True. तो फॉर ऑफ लूप ना डन पे काम करता है। अगर डन ट्रू है तो रुक जाता है, लेकिन डन फॉल्स है तो वो चलते ही जाएगा। तो अब शायद आप लोगों को ये रोक देगा। देख लेते हैं अभी। सीडी इवनिंग और नोड जो है इटरेबल, नोड इटरेबल कितने बार चला ये? 5 times. अगर आपने यहाँ पे भी फॉल्स किया तो क्या होगा? ये Infinite. चलते ही जाएगा, मतलब रुकेगा ही नहीं। आपको फॉर ऑफ रुकने के लिए डन क्या होना जरूरी है? ट्रू होना जरूरी है। अगर ये ट्रू नहीं हुआ तो बड़ी तकलीफ होगी। Sir, हाँ, sir, done कसं काम करत सांगा ना मला, कळत नाही ना. डन जे आहे ना, आता हा जो आहे हा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, रिटर्न आहे, ठीक आहे, हा. रिटर्न आहे। याच्यामध्ये काय आहे? व्हॅल्यू आणि काय आहे? Done. टर्न आहे, बरोबर। हे हा. फंक्शन आहे, रिटर्न करत आहे। कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये रिटर्न करत आहे? Iterator. इटरेटर। हा फॉर ऑफ लूप जो आहे ना, फॉर ऑफ लूप जो आहे तो चेक करतो, म्हणजे इंटरनली चेक करतो की डन जर का फॉल्स असेल,
बघ हा. याच्यामध्ये बघ एकदा काय दिसत आहे तुला, याच्यामध्ये दिसत आहे ना, हा. हा, दिसत आहे सर, का तो दिसतंय. व्हॅल्यू सर, स्ट्रिंग आहे आणि डन बुलियन आहे बरोबर. हो. याच्यामधली व्हॅल्यू जे आहे या हा. ऑब्जेक्ट मधली जी व्हॅल्यू आहे ती कशात कॉपी करतो, व्ही मध्ये. पण V. कधी कॉपी करेल तो, जेव्हा तुमची डन जो आहे फॉल्स आहे, False असेल. हा. तो चेक करतो इंटरनली, डन फॉल्स आहे तर कॉपी करणार याच्यामध्ये ती व्हॅल्यू आणि प्रिंट होईल. जर का हा ऑब्जेक्ट जो तुमचा आहे, या ऑब्जेक्ट जर का डन जो आहे ट्रू असेल तर ती व्हॅल्यू काय करेल, तो कॉपी करत नाही, ते ऑपरेशन करणार नाही, तो थांबेल तिथे असं. आणि हे आपण कुठल्याही ऑब्जेक्टला किंवा कुठल्याही आपल्याला रिअल टाइम मध्ये जर का एखादं एक्झाम्पल आलं आणि आपल्याला वाटलं की मला या कस्टम ऑब्जेक्टला मला इटरेबल करायचं आहे, एक कॉम्प्लेक्स डेटा टाईप आहे, तर त्यावेळेस तुम्ही करू शकता. बट ऍज अ फ्रेशर इट इज अ रेअरली. जनरेटर का, जनरेटर इट इज अ फंक्शन जो कि एक चीज को वो पॉज करके रखता है जब तक कि सेकंड टाइम उसे कॉल नहीं किया जाता. अभी जनरेटर एक फंक्शन है, इट इज अ फंक्शन, देखो, और इस फंक्शन को लिखने के लिए एस्ट्रिक का इस्तेमाल किया जाता है. नॉर्मल फंक्शन अगर आपका इस तरीके से रहेगा, फन नाम का, अगर इसी फंक्शन को आप लोगों को बोला गया कि कुछ वैल्यू प्रिंट करनी है तो आप ऐसे प्रिंट करते हो, इल्ड जो मैंने हेलो लिखा है ऐसे, देन इल्ड वेलकम, ये इल्ड यानी कि पॉज करेगा पर्टिकुलर टाइम के लिए जब तक कि कोई लूप उसे नेक्स्ट टाइम पे कॉल ना करे, ग्रीट तब तक, इल्ड नाइस ऐसे. तो ये अभी नॉर्मल फंक्शन है. आपको इसे जनरेटर फंक्शन बनाने के लिए फंक्शन के बाद क्या लिखना होगा, एस्ट्रिक लिखना पड़ेगा. अब देखो आपको ज्यादा मेहनत करने की काम नहीं है, आप एक ऑब्जेक्ट बना लोगे यफ नाम का, जो भी नाम का, और उस फंक्शन को कॉल करो इस तरीके से, और फॉर यफ, यफ नहीं, आइटम, लेट्स सी आइटम ऑफ यफ कर दो, बन गया आपका वो जो यफ है वो इटरेबल बन गया. कंसोल डॉट लॉग और आइटम को प्रिंट करो. तो ये जो पहला जो वैल्यू है एफ की, फर्स्ट वैल्यू आइटम में आ जाएगी, प्रिंट होगी, सेकेंड वैल्यू आएगी प्रिंट होगी, थर्ड वैल्यू आएगी प्रिंट होगी, फोर्थ वैल्यू आएगी प्रिंट होगी. वैल्यू खत्म, लूप भी खत्म. मैं इसको भी चला के दिखा देता हूँ. यूज केसेस अलग अलग है क्योंकि इसके लिए फंक्शनैलिटी हमें अलग लिखनी होती है. कई जगह पे आप लोग इस्तेमाल करोगे जनरेटर, कहीं जगह पे आपको इस्तेमाल करना होगा इटरेबल. तो यहाँ पे मैं पेस्ट कर देता हूँ जो कोड मैंने लिखा है, और इसकी जरूरत नहीं है. मैं यहाँ पे लेता हूँ लेट वी, स्टूडेंट तो नहीं, जेन, मैंडेटरी क्या लेना? नहीं नहीं, मैं ये देखो, ये एस्ट्रिक ले, यील्ड लेना, हाँ यील्ड लेना मैंडेटरी है, कंपलसरी आपको लेना. यील्ड यानी कि वो तब तक रुका रहता है जब तक नेक्स्ट इटरेशन ना चले. ठीक है. तो मैंने यहाँ पे एक वेरिएबल बनाया, यानी एक आप ऑब्जेक्ट कह सकते हो उसे, मैंने फन को कॉल किया, ये जो आपका फंक्शन इसे कॉल किया, और ये डाल दिया जेन. इसके अंदर ये सारा यील्ड है, जनरेटर है, तो ये एक एक करके प्रिंट होना जरूरी है. देखो आ गया ऐसे. तो हर एक का यूज केस अलग है क्योंकि जनरेटर बहुत सिंपल है, आपको भी सिंपल लगेगा. बस नॉर्मल फंक्शन को क्या लिखना है यहाँ पे, एस्ट्रिक या स्टार, आप जो भी बोलते हो, लेकिन इसे एस्ट्रिक बोलेंगे तो ज्यादा बेहतर है.